खऱ्या अर्थाने बक्षिसाचे मानकरी या ठिकाणी आता होणार का? खऱ्या अर्थाने मागचं कौतुक केलं पाहिजे. गौरव सरांचे आणि प्रणीत सरांचे त्यांनी बक्षीस लावलं आणि पहिलाच असा सामना झाला की एकही बोनस गुण नाही. ही सुद्धा नोंद झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने बक्षीस लावावं काय अभ्यास केला होता. जुने जास्त खेळाडू आहेत गौरव सुद्धा. खऱ्या अर्थाने हा अनुभवाचा पारडा असेल तर आता म्हटलं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये काय करतो. पहिल्या चढाईमध्ये देवांशी स्टोरी म्हटलं होतं मागाशी रायगड जिल्हा संघाकडून प्रतिनिधित्व केलेला. पहिल्या चढाईमध्ये गुण मारतो आपल्या संघाचं खातं उघडतोय. दोन्ही संघ जर पाहिलं तर सुंदर कामगिरी केलेली आहे. दोन्ही संघ शेवटच्या क्षणाला 1-2 1-2 अशा फरकाने फक्त विजयी झालेले आहेत. मात्र उगार संघ तर आभार मानावे लागतील एकटा ग्रुप श्री 11 संघाचे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी नाविन्य होतं. नवजीवन पेदारी संघाने सर्वप्रथम जाहीर केलं होतं गाव टू गाव सामने होते. याच नंतर एकटा ग्रुप या मंडळाने विचार केला गाव टू गाव झाल्यानंतर कुठेतरी मोठ्या संघांचं बक्षीस जाण्यावाचून वंचित राहिलं तर त्यात आणखी काहीतरी नाविन्य करूया. तर एकटा ग्रुपने ठरवलं की आता मात्र रायगड जिल्ह्याच्या मान्यतेने खऱ्या अर्थाने ब गटाचे सामने आयोजित करूया. नवीन परवानगी दिली त्यांचे सुद्धा आभार मानावे लागतील सर्व खेळाडूंना, सर्व संघांना. खऱ्या अर्थाने ही एक नवीन बाब या ठिकाणी त्यांनी केली. तर हाच तो खेळाडू वीरेश म्हात्रे. तुषार बरोबर नाही, वीरेश म्हात्रे 5 नंबरची जर्सी रायगड जिल्हा संघाकडून त्यांनी प्रतिनिधित्व केलं. एका संघामध्ये जर पाहिलं मेडिकल संघामध्ये 2 संघ रायगड जिल्हा संघाकडून प्रतिनिधित्व करणारे आज स्थानिक संघात काय कामगिरी करतात. वीरेशच्या माध्यमातून कॉर्नरच्या साईडला त्याला पकडलं जाते. खऱ्या अर्थाने सर्व देवांशिष पुरे चढाईमध्ये गुण मारणं अनिवार्य. 4मध्ये कठीण असं अशक्य आव्हान समोर कठीण प्रसंग म्हणावा लागेल. गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्याकडून डाव्या कोपऱ्याकडे उलटी गिनती चालू. आता मात्र काही सेकंद उरलेले आहेत. त्या सेकंदामध्ये खेळ करावा लागेल. वाटलं होतं, उचललं होतं, परंतु मजबूत पकड म्हणावी लागेल. सूचित काळाचा अवलंबन या सूचित काळामध्ये आपले संघ कोच राज गजरे या ठिकाणी उपस्थित. खऱ्या अर्थाने खेळाडूला मार्गदर्शन करण्यासाठी सुतारबाणा संघ पाहतोय. त्या संघाच्या मागे आदरणीय कैलास गजने सरांचे चिरंजीव आहेत. त्यांचा सामना राजगजनेचा सामना मी बांधणी ते पाहिला होता. खऱ्या अर्थाने एका चढाईमध्ये 4 गडी सुद्धा बाद केले होते. परंतु आज संघाच्या कोर्टाच्या बाहेर आज प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये तर मगाशी सुद्धा आपण पाहिलं नवजीवन पेदारी संघाचं निलेश पाटील अनपीड असल्यामुळे संघाच्या बाहेर काही कारण असू शकतो. कधी कधी नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी देत असतात, म्हणून आपण चांगले खेळाडू संघाच्या बाहेर असतो हे परवणी. महत्वपूर्ण सामना आज सर्वात पहिला सामना होणार होता सुतारपाडा संघाचा. परंतु आज नशिबाने साथ दिली. फायनल पर्यंत मजल मारली. खऱ्या अर्थाने सुंदर केली म्हणावी लागेल. वीरेश मात्र मेडेकर संघाकडून अतिशय शांत चप्पल. तर त्याच्याकडे जर पाहिलं तर वजन 27-28 किलोचं पाहण्यावरून वाटतोय, परंतु तेवढं चप्पल आहे.
खऱ्या अर्थाने कोणाच्या बघण्यावर जाऊ नका, त्याचं खेळ बघा, त्याचं नेतृत्व बघा. शांत केल्यावर मगाचं सुद्धा आपण पाहिलं, खऱ्या अर्थाने दाद मागत होता त्यावेळी रेडर आऊट दिला गेला पंचांच्या माध्यमातून, परंतु विनवणी करत होता. कधी कधी हाच वेळ हीच वेळ. आपले संघटक आपल्या खेळाडूंना काही मंत्र देत असतात, नाव पेचरत असतात, परंतु ते कोणाच्या साईडून जातात. प्रयत्न करावा लागेल. खोलवर चढाई होती उजव्या कोपऱ्याकडून, मोठा प्रहार. आता मात्र काय होतं त्या ठिकाणी, एका चढाईमध्ये दोन गडी बाद करतोय. वाटलंही नव्हतं, शेवटच्या क्षणाला असं वाटलं होतं रेडर बाद होते, परंतु मनामध्ये असलेली जिद्द शेवटी यशस्वी ठरली. आता मात्र मगाची हा क्षण पाहिला होता विकास मेडेकर संघाकडून, रुपेश यांच्याकडून कुठेतरी आजची गाडी झाली होती, परंतु आता मात्र सक्सेस होतो. शब्द तोंडातल्या तोंडात राहावे आणि त्यांनी काहीतरी रणनीती करावी, असा हा रुपेश. गुणाचा बोधा कमलेश्वर सुतार बाळा संघाला. जसं मगाशी म्हटलं होतं भाकरवड संघाचा अभि, बांधण संघातला प्रतिज्ञा बांधण संघाचा सौरभ, तर सुतारवाडा संघाचा डबल जीवन जास्तीवर दान केलेला हा खेळाडू. तर आता मात्र पहिल्यांदाच असं गुणलेखक आपल्याला गुणफलकावर आपण पाहतो. 11-11-1 तब्बल 10 गुणांची आघाडी वन साइड आपण मध्यांतर पाहतोय, परंतु त्याचं रूपांतर काही घडू शकतो, काही होऊ शकतो. तर यावेळी जर आपण पाहिलं रायगड जिल्हा कुमार गटाचं शेवटचे 5 मिनिटं असताना 13ची आघाडी होती, परंतु त्या 5 मिनिटात 13ची आघाडी जाऊन रायगड जिल्हा संघ 2 गुणांनी पराभूत झाला होता. शेवटी जर तरला महत्व नाहीये, परंतु काही काळ असा येतो त्या काळाला घात करावा लागतो. म्हणून उज्जैन असले आपले देवस्थान, उज्जैन या ठिकाणी असलेले आपण नेहमीच म्हणतो नेहमीच आठवण करतो शंकराचं त्या ठिकाणी स्थान आहे. महाकाल म्हणून म्हटलं जातो. त्यावेळी आपल्यावर काल आला होता आणि तो एकच असा मंदिर आहे, तो दक्षिणेला आहे. तेव्हा त्यांनी त्या काळाला सांगितलं, तू जरी काल असला तरी मी महाकाल आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा काल बदलवण्याचं कार्य यांच्या माध्यमातून होऊ शकेल का? खऱ्या अर्थाने रात्रीचा प्रहार सोनवल यांचे सुद्धा आभार. शेवटचे क्षण आले तरी डोळ्यामध्ये आसवा दिसत नाही, कुठेतरी झोप आलेले दिसत नाही, परंतु कॅमेरा हा शेवटपर्यंत फिरत राहणार. पेडेकार संघ आघाडीमध्ये असताना बिघाडी करणार का? काहीतरी बदल होणार का? वाटलं होतं मेडेकार संघ आघाडीवर असताना कोणताही प्रयत्न करणार नाही, प्रयत्न हाती परमेश्वर. खऱ्या अर्थाने मेडेकार गावामध्ये अनेक नग आहेत, अनेक कलाकार आहेत पडद्यामध्ये, आज या ठिकाणी पाहायला भेटत आहे. सुंदर चढाई, चप्पल चढाई आपल्या चढाईमध्ये गुण प्राप्त करतो. मेडेकार संघाच्या मागे जर पाहिलं पाठीराखे भरपूर आहेत, तुषार पाटील सारखे
तर एक जुने जाणते खेळाडू आज कोचच्या भूमिकेमध्ये हरिश्चंद्र म्हात्रे आदरणीय त्यांच्या माध्यमातून मगाशी पाय म्हणावं लागेल. हरिश्चंद्र म्हात्रे सर आले काय, संघ विजयी झाला काय? खऱ्या अर्थाने एखाद्याचं नशीब कुठेही घडू शकतो. तर चढाईसाठी देवांशिष सुरे मेडेगाव संघाचा हा खेळाडू आपल्या संघाकडे काही गुणांची आघाडी असताना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, अतिशय शांततेने हा सामना चालवावा अशी ही चढाई. तर या खेळाडूला आता प्रयत्न करावा लागेल. जर आपल्या संघाला विजयश्री माल घालायची असेल तर प्रहार करावा लागेल, मोठ्या चढाया कराव्या लागतील. एका चढाईमध्ये 3-4 अशा प्रकारचे गडी बाद करावे लागतील आणि आपल्या संघाला तर बघा काय तोंडामध्ये लागतो आणि सुपर एक दोन आणि 3 गडी बाद करतो. ज्याच्याकडून अपेक्षा होती त्याने ते करायला पाहिजे होतं, त्याने तर त्याचं काम केलेलं आहे. फिरोजभाई खऱ्या अर्थाने संजय होया म्हणजे रोज काय ते अंड्याचे व्यापारी सुद्धा आले. धन्यवाद. रात्र अजून सकाळी उठावं लागतो. फिरोजभाई उद्या अंड्याचा भाव थोडा कमी करा, जनता तुमच्याकडे येईल. तर मेडेगाव संघाने आपली काही संकट आहे आता काय करतो म्हणावं लागेल देवांशिषाच्या माध्यमातून. हा जो सुतारवाडा संघाचा खेळाडू बाद झाला, हा कबड्डी आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा नामांकित आहे. सामने पाहिले खऱ्या अर्थाने सुंदर गोलंदाजी करतो असा हा खेळाडू. पण आता मात्र पुन्हाच्या त्याच चढाईची आठवण करावी लागेल. मागच्या चढाईमध्ये जसा प्रहार केला होता त्याच चढाई जर काही झालं तर मंडळ जबाबदार राहणार नाही. सावध पवित्र बाळगा मित्रांनो, घरी कोणतरी वाट पाहत आहे म्हणून आपण सावध असणं महत्वाचं आहे. ज्याच्याकडे अपेक्षा होती खऱ्या अर्थाने वाटलं होतं तर मेडेगाव संघाचं काय पाहायला मिळालं तर एकीचं बळ खऱ्या अर्थाने एकजूट झाले आणि महत्वाच्या खेळाडूला गारद केलं. आदरणीय रुपेश पाटील या ठिकाणी मंगेश सर शोधत आहे, कल्पेश सर शोधत आहे. रुपेश पाटील महत्वाचा मुद्दा आहे. खऱ्या अर्थाने आज त्यांच्या निवडणुकीचा सर्वांची व्यवस्था एकदम व्यवस्था झाली सर्वांची भोजनाची. धन्यवाद रुपेश सर. मंडळ असावं तर असं सर प्रत्येक जण आपला जो हितचिंतक आहे. आज आपले खेळाडू आहेत, सकाळ पासून या ठिकाणी मेहनत घेत आहे. कोणी उपाशी घरी नाही गेला चालेल, आपल्या खिशातला गेलं तरी चालेल, खिशाला मुलांना बसला तरी चालेल, पण उपाशी जायला नको अशी त्याच्या मनामध्ये संकल्पना आली असा रुपेश पाटील म्हणजे सरांचे बंधू. खऱ्या अर्थाने सर मगाशी म्हटलं 2 बंधू एकत्र राहणं कठीण आहे. लहान वयात आई वडील त्यांना सोडून गेले, परंतु ती जाणीव आज एकत्र तर 22 नंबरचा खेळाडू तुझ्या नाव हात पाठलाग करत असताना चढाई काय होतोय त्या ठिकाणी. जर सेमीफायनलचा फायनल सामना पाहिला हा तर कुठेतरी वन साइड होताना दिसतंय. 5-18, 18-5, 13 गुणाची आघाडी. सामना संपतोय आणि
स्पर्धेतल्या अंतिम फेरीतले दोन संघ मर्याई बांधन वर्सेस जनवान मेडिकल, मर्याई बांधन वर्सेस जनवान मेडिकल. चला हे 5 मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी यायचे. तुमच्यासाठी 5 मिनिटं दिलेली आहेत. तुमच्यावर मेडिकल संघ जिंकल्यामुळे कलागृह